आणि माझी तमाम मराठा समाजाच्या नेत्यांना विनंती आहे की तुम्ही हे थांबवलं पाहिजे, तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे। तुम्ही गप्प बसलात तर हा जो गुन्हा घडतोय, हा जो अन्याय ओबीसीवर होतोय, त्याच्यामध्ये सहभागी झाल्याचं पातक तुम्हाला लाभेल। मला तुम्ही सांगता, त्यांना जाऊन सांगा ओबीसीतून आरक्षण मागणं चूक आहे, जाळपोळ करणं चूक आहे, जिवंत कारतूस बाळगणाऱ्या बरोबर संबंध ठेवणं चूक आहे, पोलिसांवर हल्ले करणं चूक आहे, गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणे चूक आहे, गाव बंदी करणं चूक आहे, एखाद्या समाजासाठी त्याच्या मागणीसाठी शहर बंद करणं, लोकांना वेठीस धरणं चूक आहे, अमुक तारखेपर्यंतच आरक्षण द्या बालिश मागणी करणं चूक आहे, सरकारला वेठीस धरणं चूक आहे। मी 3 कोटी घेऊन येईल आणि 4 कोटी घेऊन येणार मुंबईवर, तिथे मी त्रास देईल, हे करणं चूक आहे, हे त्यांना जाऊन सांगा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।